महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग यांची शिकाऊ उमेदवारीसाठी भरती निघाली असून त्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल 54 जागा, मेकॅनिकल डिझेल 37 जागा, मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर मेकॅनिकल रेफ्रिजरेटर, वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, मोटर व्हेकल, बॉडी बिल्डर, सीट मेटल, त्यानंतर सुतार, टर्नर, पेंटर अशा एकूण 162 जागांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्रता असेल SSC उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढील सूचना महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घ्याव्या की सदर शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे. तसेच या व्यवसायाच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा असेल 17 ते 38 वर्ष. तसेच MIS पोर्टल जसे की apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर 10/1/25 ते 25/1/25 पर्यंत आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच 10/1/25 ते 25/1/25 पर्यंत उमेदवारांनी निव्वळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अप्लाय केल्यानंतर कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येईल. अशा उमेदवारांनी कागद पडताळणीकरिता उपस्थित राहावे. त्यावेळेस सर्व मूळ दाखले सोबत ठेवावे. तसेच उमेदवाराने अपूर्ण भरलेले 25/1/25 रोजी नंतर पोर्टलवर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराची निवड ITI मधील प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार करण्यात येईल. तसेच दिनांक 10/1/25 रोजी उमेदवार ITI उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांनीच अर्ज करावा. यासाठी विहित नमुन्यातील छापील अर्जाची किंमत व फी भरणे आवश्यक असेल. मासिक विद्यावेतन व्यवसायनिहाय शासनाने निर्देश केल्यानुसार देय राहील. तसेच शिकाऊ उमेदवार प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहे. शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार पदाच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कोणत्याही पदी नेमणूक देणार नाही. त्यानंतर ज्या उमेदवारांना सदर जाहिरात प्रसारित होण्यापूर्वी पोर्टलवर अर्ज केले असेल तरी विचारात घेतले जाणार नाही. त्यासाठी नव्याने अर्ज 25/1/2025 पर्यंत करावायचे आहेत. तरी सोबत राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांचा PDF पाहावी, अर्ज करावा. धन्यवाद.